नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे बरे असाल. बरं, वेलकम टू माय व्हिडिओ. आणि तुम्हाला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघून समजलंच असेल की व्हिडिओ कशावरती आहे. तर गुलाबी थंडी गुलाबी व्हिडिओ लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ह्याच्यामध्ये खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी अशा मी बोलणार आहे. आणि थंडी या विषयाला धरून, जसं की थंडीमध्ये आपण आपली स्वतःची केअर कशी करावी, मग ते हात असू दे, पाय असू दे, आपला फेस असू दे, अदरवाईज तुम्ही बाहेर जायत असाल तर तुम्ही काय वेअर करायला हवे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके, तर मी व्हिडिओमध्ये जास्ती वेळ न घालवता आणि जास्ती बडबड न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. ही व्हिडिओ आहे ती बॉयज आणि गर्ल्स दोघांसाठी आहे. ओके, तर मग स्टार्ट करूया. आपला फर्स्ट प्रोडक्ट आहे बॉडी लोशन, आणि तो म्हणजे मी यूज करते प्लमचा. आणि हा व्हॅनिलाचा फ्लेवर असल्यामुळे या बॉडी लोशनचा स्मेल देखील खूप छान येतो. आणि मी तुम्हाला ह्याचं टेक्स्चर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकताय, एकदम क्रीमी असा व्हॅनिला टेक्स्चर आहे. सो हिवाळ्यामध्ये हे असे टेक्स्चर जास्तीत करून आपण यूज करायचे असतात आपल्या बॉडीसाठी. तर तुम्ही बघू शकताय किती लाईट वेट असा टेक्स्चर आहे. हा आपला बॉडी लोशन म्हणून ॲज आपण यूज करू शकतो. ह्याच्याने आपली बॉडी चांगली सॉफ्ट होते आणि ड्राय होण्यापासून वाचते. तर यूज करताना एल्बो कधीही विसरायचा नाही. ह्याला म्हणतात बॉडी लोशन. तर ही फर्स्ट स्टेप होती की आपण थंडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बॉडी लोशन घेऊ शकता. जसं की मी प्लमचा यूज करते. हा वनिला फ्लेवर असल्यामुळे ह्याचा स्मेल खूप छान येतो वनिलासारखा. सेकंड स्टेप आहे की तुम्ही निव्हियाचा यूज करू शकता. बेस्ट आहे निव्हिया देखील. बॉयज अँड गर्ल्स दोन्हीही हात पाय तुमचे ड्राय नाही झाले पाहिजे, खास करून हे एल्बोज, ह्यांना नेहमी असं करून बॉडी लोशन लावायचं आहे. तर फर्स्ट स्टेप तुम्हाला समजली असेल. जास्ती मी एका प्रोडक्टवरती मी जास्ती एक्झाम्पल तुम्हाला देणार नाही आहे, तर तुम्ही पण पुढे व्हिडिओमध्ये बोर व्हाल. त्याच्यामुळे आपण फटाफट वळूया. तर सेकंड स्टेप दाखवते तुम्हाला मी. तसंच एक्स्ट्राचं एक बॉडी लोशन तुम्हाला दाखवायचं राहिलं, ते म्हणजे प्लमचा एक होता आणि सेकंड वन होता हा वॅसलिन. सो ही बेस्ट आहे. ही तुम्ही एक यूज करू शकता. जर मी तुम्हाला म्हटली जर तुम्हाला तो मॉइश्चरायझर परवडणारा नसेल तर तुम्ही जो यूज करू शकता तो बेस्ट हा आहे वॅसलिनवाला. ओके, तर मी हा देखील पहिला यूज करायची. बट ह्याचं टेक्स्चर देखील तुम्ही बघू शकताय कसं आहे. खूप क्रीमी आहे आणि हे बघा थिक आहे. हा खूप थिक आहे आणि मला एखादा लाईट वेट मॉइश्चरायझर हवा होता. सो आणि म्हणून मग मी हा बंद केला होता यूज करायचा. आणि तो खूप लाईट वेट आहे आणि हा खूप थिक आहे. नीट बघून घ्या. वॅसलिन इन्सेंटिव्ह केअर डीप मॉइश्चरायझर असं ह्याचं नाव आहे. मी याचा फोटो देखील तुम्हाला शेअर करणार आहे. सेकंड स्टेप आहे फुल बॉडी झाली आहे. तर आता फेसकडे वळूया. हा बायोडर्माचा मॉइश्चरायझर आहे आणि ह्यालाच एक एक्झाम्पल म्हणून माझ्याकडे अजून एक दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अविनो डेली मॉइश्चरायझर. तर हे दोन मॉइश्चरायझर फेससाठी आहेत. हे दोन मॉइश्चरायझर तुम्ही बायोडर्मचा आणि अविनोचा असे दोन मॉइश्चरायझर आहेत, ते तुम्ही फेसला यूज करू शकता. तुमची फेससुद्धा थंडीमध्ये खूप ड्रायनेस होतो ह्या साईडला नोज एरियामध्ये, किंवा अदरवाईज तुमच्या डोळ्याजवळ इचिंग होत असते थंडीमध्ये. तर तुम्ही हे मॉइश्चरायझर यूज करू शकता. हे सगळ्यांसाठी आहेत. मी जो प्लमचा बॉडी लोशन दाखवला तो देखील तुम्ही कोणीही घेऊ शकता आणि हे मॉइश्चरायझर देखील तुम्ही कोणीही यूज करू शकता. आणि मॉइश्चरायझर आणि बॉडी लोशन असा बघायचा की तो 24 आवर्स चालला पाहिजे. 12 तास जास्तीत करून मला वाटत नाही की तो राहतो. 12 तासाचं बॉडी लोशन हा जास्तीत जास्त 6 ते 8 तास आपल्या बॉडीवरती टिकतो. म्हणून 24 तास असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं, मेन्शन असतं. जसं की माझ्या मॉइश्चरायझरवर आहे ते मी तुम्हाला दाखवते. तो हा आहे अविनोचा डेली मॉइश्चरायझर. ते इकडे लिहिली आहे, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. तुम्हाला दिसतंय की नाही काय माहीत नाही मला. सो 48 हर्ट्स असं इथे लिहिलेलं आहे. तर प्लीज तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुमचा कोणताही मॉइश्चरायझर किंवा क्रीम असेल ती तुमची 24 तास चालली पाहिजे हातापायांना लावल्यानंतर, असं बघा. कारण की थंडीमध्ये आपली स्किन खूप ड्राय पडत असते. मग तुम्हाला ते बॉटल्स वगैरे सोबत घेऊनच जावं लागणार आहे बॅगेमध्ये. त्यापेक्षा अशी मॉइश्चरायझर आणि बॉडी क्रीम किंवा मॉइश्चरायझर यूज करा की जेणेकरून तुमची फुल बॉडी दिवसभर मॉइश्चर राहील. ओके, आपल्या 2 स्टेप झालेले आहेत. आपला फेस झालेला आहे आणि हात आणि पाय आता आहे आपली पाळी. तर क्रॅक क्रीम, सो ही देखील तुमच्याकडे असली पाहिजे. थंडीमध्ये आपल्या पायाला खूप भेगा पडतात. ही क्रीम खूप भारी आहे.
आणि ह्या क्रीमवरती असं लिहिलं आहे की ही 5 डेजमध्ये आपलं कुठल्याही प्रकारच्या भेगा असतील तर ती स्मूथ करण्याचं काम करते आणि सुजन वगैरे असेल तर रिलीफ करते. तर मॉइश्चर हील स्मूथनेस असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तर खरंच ही क्रीम तो काम करते. पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ही क्रॅक क्रीम आहे तुमच्या वाईफसाठी वगैरे. जर त्या थंडीमधून खूप दिवस सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट कंटिन्युअसली ते काम वगैरे करत असतात थंडीमध्ये, कपडे धुतात, भांडी घासतात, तर त्यांचे बरेच जणींचे पायांना खूप जणींच्या भेगा पडतात. तर त्यांच्यासाठी हा बेस्ट सोल्युशन आहे. तुमच्या वाईफला ही क्रीम नक्की नेऊन द्या. 150 ग्रामची आहे आणि मला असं वाटतं हिची प्राईस ओनली 100 रुपीजच्या आतमध्येच आहे. येस, तर प्राईस फक्त 60 रुपये आहे या क्रीमची. क्रॅक क्रीम नावाची क्रीम आहे ही. तर ही नक्की ट्राय करा आणि ही मी देखील ट्राय करते. सो ही न लावता जर तुम्ही थंडीमध्ये झोपलात ना, समजा तुमच्या भेगा होणार आणि कोणाकोणाला तर अगदी जाळवात सुद्धा असतो, तर ही त्याला देखील काम करेल. कारण की मी असे 1-2 जण आहेत, स्वतःची माझी मम्मी आणि मी, आम्ही दोघींनी ही ट्राय केलेली आहे. तर तसं काही झाल्यानंतर तर मला तर नाही होईल, पण ज्याला जास्ती प्रमाणात असतात ना त्याला हिला नक्की काम करेल असं मी सांगू शकते ठामपणे, किंवा मी ह्याचा रिझल्ट बघितला आहे. तर ही क्रॅक क्रीम आहे. सगळ्यांनी ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या वाईफला, तुमच्या बहिणीला देखील खूप आवडेल. कारण की थंडीमध्ये हा प्रॉब्लेम खूप होतो की क्रॅक असतात ना त्यांना असं भेगा पडतात आणि दुखतात देखील. तर ही क्रीम होती क्रॅक क्रीम, ती तुमच्या हिल्ससाठी. ओके, नेक्स्ट प्रोडक्टकडे वळूया. फर्स्ट होतं आपलं बॉडीसाठी, सेकंड होतं आपलं फेससाठी, थर्ड होतं आपल्या हिल्ससाठी. तर आता फोर्थ आहे आपलं वॅसलिन. वॅसलिन सगळ्यांना माहिती असेल. हे आपले लिप्स ड्राय होतात किंवा आपले लिप्समधून ब्लड येतो किंवा फाटतात, तर ह्याच्यासाठी आपण ह्या गोष्टीचा यूज करणार आहोत आणि ती म्हणजे आहे वॅसलिन. तर सिम्पली तुम्हाला वॅसलिन माहीतच असते कशी असते. सो हिला फक्त घ्यायची आणि आपण आपलं पूर्ण लिप्सला कवर करायचं आहे. तर लिप्सला न लावता तुम्ही आय लॅशेसला सुद्धा वॅसलिन लावू शकता आणि तुमच्या आयब्रोजला देखील वॅसलिन लावू शकता. सो इफेक्टिव्ह आहे, ते ग्रोथ होण्यात मदत होते असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर वॅसलिनमध्ये काहीतरी आय थिंक ह्याच्यामध्ये ना काहीतरी असतं ग्लिसरीन वगैरे, तर त्याच्यामुळे आपल्याला हे खूप प्रभावी इफेक्टिव्ह असं लिप्सवरती काम करतात. तर नक्की ट्राय करा. आणि वॅसलिन सगळेच जण वापरतात. मी ओनली निव्हिया अँड वॅसलिन हे 2 ब्रँड यूज करत असते. तर त्याच्यानंतरचा 5 प्रोडक्ट्स आहे आपला की पॅराशूट कोकोनट ऑइल. तर ह्या तेलाचे देखील खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. मग ते हात असतील, पाय असतील, फेस असेल, काही आपल्या हिल्सवरती देखील हे काम करतात. पायाच्या भेगा देखील असतील, ओट्स ड्राय झाले असतील तरी फेसवरती पण यूज करू शकता तुम्ही खोबरे तेल. आणि पूर्ण हातापायांना देखील खोबरे तेल लावू शकता. खोबरे तेलाचे तुम्हाला काय आता मी सांगायला पाहिजे असं काही नाही आहे, ह्याचे खूप सारे फायदे आहेत. तर मी हा एक्स्ट्राचा ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. हे 5 प्रोडक्ट्स असे मी 5 प्रोडक्ट्समध्ये आपली पूर्ण विंटर खूप मजेशीर आणि खूप भारी जाणार आहे. पण बॉईजला या 2 गोष्टी मी रिकमेंड करेन की वॅसलिन आणि हा खोबरे तेल पॅराशूट कोकोनट ऑइल, या 2 गोष्टी बॉईजला उपयोगी पडतील. तर तुम्ही फुल बॉडीला खोबरे तेल लावू शकताय. कोणी जण बॉडी लोशन नाही यूज करत निव्हियाचे वगैरे, जास्तीत करून ते गर्ल्स वगैरे यूज करतात, म्हणून मुलं नाही करत. तर मग मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे खोबरे तेल आणि वॅसलिन. तर वॅसलिन तुम्ही लिप्सला यूज करू शकता, खोबरे तेल तुम्ही फुल हातापायांना बॉडीला पूर्ण लावू शकता. हे बॉईजसाठी होतं. आणि गर्ल्ससाठी मी सांगितल्याप्रमाणे मॉइश्चरायझर, बॉडी लोशन, क्रॅक क्रीम आणि वॅसलिन. तर वॅसलिनच्या जागी तुम्ही अजून एक यूज करू शकता, तर लिप बाम. थंडीमध्ये वॅसलिनच्या जागेवर तुम्ही अजून एक गोष्ट ॲड करू शकता, ती म्हणजे लिप बाम. तर मी तुम्हाला सगळे पिक्चर्स माझ्या व्हिडिओमध्ये साईडला 1 बाय 1 शो करणार आहे. तर आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? 5 प्रोडक्ट्स होते आपल्याकडे, त्याच्याने थंडी आपली खूप मजेशीर जाणार आहे असे प्रोडक्ट्स. आणि हे मी स्वतः यूज करते आणि मला त्याचा चांगला इफेक्ट आहेत, प्रभावी आहेत, म्हणून मी आज व्हिडिओ केली आहे. गुलाबी थंडी, गुलाबी व्हिडिओ. आणि तुम्हाला अजून थंडीचा बचाव करण्यासाठी जर मी जर एक्स्ट्राचं काही सांगायचं झालं तर मग तुम्हाला माहिती आहे का, ती थंडीमध्ये कॅप घालतात, ती पूर्ण तुमचे कान वगैरे पूर्ण काय करतात, कव्हर करतात. ती टोपी असते, मी साईडला पिक्चर शो करीन तुम्हाला. सो नक्की बघा, ती कॅप घालतात. सेकंड आहे की हातामध्ये ग्लोव्ज घालतात कॉटनवाले, सो ते पण पिक्चर मी तुम्हाला शो करेन. थर्ड वन, जॅकेट यूज करा. गाडी चालवत असाल तर जॅकेट बेस्ट आहे. आणि मुलींसाठी मी सांगेल की तुम्ही स्टोल यूज करा. ओढणी टाईप असते, ती स्टोल असते. सो हातामध्ये ग्लोव्ज घाला. कॅप तर मुली नाही घालू शकत, पण बॉईज घालू शकता तुम्ही. परत तुमचा फेस मास्क असतो तो यूज करा. अदरवाईज तुम्ही शूज यूज करू शकता. त्याच्या शूजच्या आतमध्ये देखील तुम्ही हे सॉक्स घालू शकता.
पाय मोजे काय बोलतात त्याला मराठीमध्ये, तर ते तुम्ही वेअर करू शकता। अशा प्रकारे भरपूर गोष्टींमुळे तुमची थंडी खूप छान जाईल आणि मी आशा करते की माझी आजची व्हिडिओ तुम्हाला खूप जास्ती आवडली असेल आणि मी जास्ती एक्झाम्पल आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार नाहीये, तर मी थोडक्यात सांगितले, पण मी जे काय सांगितले तुम्हाला सगळं समजलं असेल अशी मी आशा करते। मी जे मॉइश्चरायझर, बॉडी लोशन या फिर वॅसलीन असो या लिप बाम असो किंवा जे काही मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलंय किंवा सांगितलंय, नॉट स्पॉन्सर व्हिडिओ, ओनली मी माझं पर्सनल मत मी तुम्हाला मांडलंय की तुम्ही तुमच्या थंडीपासून कसा बचाव कराल। आणि आय होप की तुम्हाला आजची ही व्हिडिओ खूप जास्ती आवडली असणार आहे की गुलाबी थंडी गुलाबी व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल की काहीतरी इंटरेस्टिंग असेल आणि तसंच होतं, तर मी इंटरेस्टिंग काहीतरी विषय तुमच्यासमोर घेऊन आली आणि तो तुमच्यासाठीच खास होता। मी तर माझा बचाव असा करते, तर तुम्ही काय काय थंडीमध्ये यूज करता किंवा कुठला प्रोडक्ट्स लावता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओ एंड करायचा टाइम झालेला आहे। व्हिडिओ आवडला लाईक करायचंय, कमेंट करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ज्यांनी सपोर्ट नसेल केला तर प्लीज ईशा जोंधळे ऑफिशियल हा माझा आयडी आहे, मला सपोर्ट करा। मी नेहमी अशाच लॉंग व्हिडिओ घेऊन येत जाईल अधूनमधून आठवड्यातून एकदा, तर नक्की बघत जा। खूप अशा इंटरेस्टिंग आणि अशा छान छान व्हिडिओ आणि विषयावरती मी बोलत असते, अदरवाईज मी बाकीचं काही करत नसते। तर प्लीज, आणि माझ्या शॉर्ट्स असतात कॉमेडी फनी व्हिडिओज, तर त्यांना तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट करा। सो लव यू, बाय, थँक्यू सो मच।